कारण लहानपणीपासून आपण शिकलेलं असतं ना बरंच काही, आणि ते आपण अप्लाय करतो नेहमी आपल्याच पद्धतीने. त्या लेखकाला काय म्हणायचं ह्याच्याशी आपलं काही घेणं देणंच नसतं. त्यामुळे क्वेश्चन चुकतात आणि म्हणून परत सोडवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमचे 80 आउट ऑफ 80 करेक्ट येतील त्यावेळेस मग तो पेपर सॉल्व्ह करणं थांबवायचं. ह्याला वेळ लागतो. तुम्हाला वाटत असेल की नाही दुसऱ्या वेळेस सगळेच बरोबर येतील, मला तर उत्तर माहिती आहे, पण हे सोडवताना असं नाही की तुम्ही आज पेपर सोडवला 2014चा, उद्या परत तोच पेपर सोडवणार. 7-8 दिवसाच्या गॅपनी जेव्हा सोडवणार तेव्हा जाणवेल की आपण परत त्याच चुका करतोय. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं आहे आकलन किंवा कॉम्प्रिहेन्शन. एकदा ब्रीफ बघू, त्यानंतर आपण परत त्याच्या डिटेलमध्ये जाणार आहोत. कॉम्प्रिहेन्शन मध्ये जे काही उतारे येतात ते खूप टाईपचे असतात, वेगवेगळ्या टाईपचे असतात. तत्वज्ञान, धर्म, संस्कृती, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, विज्ञान, पर्यावरण, किंवा एखाद्या फेमस पर्सनॅलिटीच्या आयुष्यामधला काहीतरी आपल्याला एखादा प्रसंग दिलेला असतो त्यावर प्रश्न येतात, किंवा एखादा नॉर्मल लाईफमधला इन्सिडेंट नॅरेट केलेला असतो. असे खूप टाईप असतात उतारांचे. तर त्यावेळी एक लक्षात घ्यायचं की प्रत्येक विषयाचा शब्दसाठा किंवा प्रत्येक सब्जेक्टची वोकॅब्युलरी वेगळी असते. म्हणजे ठीक आहे मराठीत किंवा इंग्लिशमध्येच येणार आहे ते, पण त्या विषयाची भाषा वेगळी असते. पॉलिटीमध्ये समजा एखादा उतारा आला तर त्यामध्ये कसे शब्द असणं अपेक्षित आहे? लोकशाही, प्रजासत्ताक, समाजवाद, साम्यवाद, निवडणुका, पक्ष वगैरे वगैरे. पर्यावरणाशी एखादा आला संबंधित तर काय येईल? प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, स्मॉग. असे त्याचा शब्दसाठा वेगळा आहे, कम्प्लिटली डिफरंट. आणि ही वोकॅब्युलरी केव्हा कळते? ज्यावेळेस आपण त्या विषयाशी रिलेटेड काहीतरी वाचतो. आणि बेस्ट सोर्स कोणता आहे यासाठी? न्यूजपेपर, वर्तमानपत्र. जे लोक वाचतायत खूप चांगली सवय, कंटिन्यू करा. जे वाचत नाहीत त्यांनी प्लीज सुरू करा. कारण आकलन कुठलं तुम्ही एक पुस्तक घेऊन बसलात आणि पॅसेज सोडवले ह्यातून डेव्हलप होणार नाही. प्रोसेस वेगळी आहे. ते डेव्हलप करायचं असेल तुम्हाला पेपर वाचावे लागतील. आणि पेपर वाचताना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने फ्रंट पेज पासून सुरुवात करू नये, संपादकीयापासून सुरुवात करावी असं मला तरी वाटतं किमान. आणि सध्या आकलनसाठी तर तुम्ही संपादकीय वाचलंच पाहिजे. जे लोक मराठी पेपर वाचतायत चांगले आर्टिकल्स वाचा, चांगले संपादकीय वाचा. लोकसत्ता अग्रलेख चांगला आहे ऑप्शन. बाकी पण जे मोठे सदर येतात वेगवेगळ्या विषयांविषयी ते वाचायचे. यातनं होतं काय? आपल्याही नकळत आपला त्या विषयाचा शब्दसाठा बिल्ड होत जातो आणि ती लँग्वेज आपल्याला मग नवीन वाटत नाही. आणि जेव्हा एखादी भाषा नवीन वाटत नाही किंवा एखादं समजा सायन्सशी रिलेटेड काही आहे, एन्व्हायरमेंटशी रिलेटेड काही आहे, हे जेव्हा तुम्हाला तुमच्या सवयीचं वाटेल त्यावेळेस परीक्षेत उतारा सोडवताना सुद्धा तुम्हाला बिलकुल ऑड वाटणार नाही. तुम्हाला ते यूज टू झालेलं असेल. म्हणून पेपर वाचताना पण वेगवेगळ्या टाईपचे कॉलम्स वाचायचे. आणि एक सवय आतापासून लावा, कुठलीही गोष्ट वाचताना किंवा कुठल्याही पेपरमध्ये न्यूज वाचताना त्याची थीम काय आहे, कुठल्या ॲटलिस्ट ते विषयाशी रिलेटेड आहे हे एकदा स्वतःला सांगायचं. आणि नेक्स्ट त्यामध्ये आहे की आपला कल ओळखायचा आहे आपल्याला. खूप लोकांना पॉलिटी विषयी काही असेल तर नैसर्गिकरित्या किंवा नॅचरली खूप जास्त त्यात आवड असते आणि ते त्यात छान इंटरेस्ट घेऊन वाचतात आणि त्यांना ते लवकर आकलन सुद्धा होतं. काही लोकांना तत्वज्ञानाविषयी आवडत असेल, कमी असतात असे, पण आवड असेल त्यांना त्यात लवकर म्हणजे कळतं की नेमकं काय लिहिलंय, नेमकं काय सांगायचंय लेखकाला. कुणाला अजून कुठल्या विषयाची आवड असेल, आपला कल ओळखा आधी काय आहे ते. कुठल्या 2-3 विषय आपले प्रेफर्ड आहेत ज्यावर समजा उतार आला तर आपला वेळ वाचेल आणि क्वेश्चन्स ॲक्युरेटली बरोबर येतील, म्हणजे ॲक्युरेट आपण त्यात जास्त राहू. कल ओळखा. पहिले एक तर थीम ओळखायची आपल्याला कुठल्याही गोष्टीची. त्यानं होणार काय की कुठलाही उतारा जेव्हा तुम्ही असा ग्लान्स करणार, सुरुवातीच्या 3-4 लाईन किंवा काही वाचणार, एक पॅराग्राफ, तेव्हा तुम्हाला कळणार की हे माझ्या फील्डचं आहे का किंवा माझ्या इंटरेस्टचं आहे का, एरिया ऑफ इंटरेस्टचं आहे का. असेल लगेच सोडवायचं ते. त्यात पण आपल्याला चूज करायचं आहे ना. तर हे सिलेक्शन करताना महत्वाचं आहे आपल्याला आपल्या आवडी निवडी माहिती पाहिजे. ठीक आहे. अजून एक गोष्ट आपल्याला आधीच ठरवायची आहे की काही गोष्टी किंवा काही सब्जेक्ट्स हे आपल्याला मराठीमध्ये वाचायचे आहेत का इंग्लिशमध्ये वाचायचे. किती लोक ह्यामध्ये मराठीमध्ये पॅसेज सोडवणार आहेत? मराठीमध्ये उतारे सोडवणार किती? ओके,
बाकी लोक इंग्लिशमध्ये सोडवतील असं मी स्वतःच कन्सिडर करतो, नाही तर आजकाल लोक तटस्थ खूप राहतात. ठीक आहे. त्यामुळे आणि काही लोकांना कन्फ्युजन सुद्धा असेल की ज्यांचं दोन्ही चांगलं आहे की इंग्लिशमध्ये सोडवावं किंवा मराठीत सोडवावं. जर कन्फ्युजन असेल, कुठेतरी 50-50वर असाल, मी सजेस्ट करेल इंग्लिशमध्ये सोडवा. त्याचं रिझन आपण पुढे बघूयात. आणि काही लोक असे असतील ज्यांचं दोन्ही वीक आहे, त्याने कुठलं तरी एक इम्प्रूव्ह करा. त्यांनाही कन्फ्युजन असेल ना कशात सोडू नेमकं. त्यानंतर आहे बघा LR आणि A, म्हणजे लॉजिकल रिझनिंग आणि अनालिटिकल एबिलिटी, म्हणजे तार्किक आणि विश्लेषण क्षमता. यामध्ये कशा टाईपचे क्वेश्चन येतात? पझल्स येतात, शक्यतो कोडे असतात. देन सीटिंग अरेंजमेंट, बैठक व्यवस्था, माहिती आहे सगळ्यांना, क्वेश्चन्स त्यावरचे कसे असतात. नंतर डायरेक्शन्स किंवा दिशा. डायरेक्शनचे क्वेश्चन मजेदार असतात ॲक्च्युली, फील करून घ्यायचं त्याला थोडंसं. एखादा माणूस सदाशिव पेठेतून निघाला आहे, मग तो 20 मीटर उत्तरेकडे गेला, 10 मीटर दक्षिणेकडे आला, कुठं सापडेल, असे काहीतरी क्वेश्चन कोणीतरी बरोबर उत्तर दिलंय मग. असे बरेच क्वेश्चन असतात आणि सोडवायला खूप सोपे आहेत. फक्त त्याचं एक बेसिक लॉजिक आपल्याला माहिती पाहिजे. प्लस ह्यामध्ये अनालिटिकल एबिलिटीमध्ये व्हर्बल आणि नॉन व्हर्बल, म्हणजे ज्या आकृत्या असतात, आकृत्यांचे क्वेश्चन येतात. तिथे सुद्धा आपली विश्लेषण क्षमता टेस्ट केल्या जाते की आपण नेमकं कसं अनालाइज करू शकतो दिलेल्या. पहिली आकृती असेल, त्यात काहीतरी बदल होऊन दुसरी आकृती, त्यात काहीतरी बदल होऊन तिसरी, आणि मग तुम्हाला विचारतील की ह्या जागी चौथं काय येईल. तेव्हा म्हणजे ह्यावेळी आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे, आपण त्याचं कसं अनालिसिस करतो, कसं विश्लेषण करतो की नेमका ह्या गोष्टीमध्ये काय बदल होतोय, आणि मग त्या अनुषंगाने उत्तरातील आकृतीमध्ये काय बदल झाला पाहिजे. मग इथे आपली अनालिटिकल एबिलिटी आपल्याला समजून येते. त्यानंतर आहे जनरल मेंटल एबिलिटी. डिसिजन मेकिंग तर बघण्याची गरज नाही, माहिती आपल्याला यात काय असतं. त्यानंतर असतं बघा जनरल मेंटल एबिलिटी, सामान्य बौद्धिक क्षमता, बुद्धिमत्ता चाचणी. तर किती लोक ह्यामध्ये स्कॉलरशिप होल्डर आहेत? स्कॉलरशिप होल्डर, शिष्यवृत्ती धारक. व्हेरी गुड. कॉन्फिडेंटली हात वर करा ना, चांगले, अभिमानाची गोष्ट आहे. किती लोक MTSE, महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन? व्हेरी गुड. आणि कोणी नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन आहे होल्डर, NTSC? सहज विचारलं. बाकीच्यांना काय त्यात कमीपणा मानण्याचं कारण नाहीये, किंवा ह्यांना पण खूप जास्त असं काही वर जाण्याचं कारण नाहीये, शाळेत होते ते. शाळेत आपण सिन्सिअर असतो. तर सांगण्याची गोष्ट ही आहे की ह्या लोकांनी किमान आधी तरी ह्याची कुठेतरी प्रॅक्टिस केली आहे. आणि जोक सपाट, पण तुम्हाला कुठेतरी ॲडव्हान्टेज आहे, कारण बॅक ऑफ द माइंड तुमचं लॉजिक ते ऑलरेडी बिल्ड झालंय, फक्त त्याला पॉलिश करण्याची गरज आहे, कारण गंज चढतो ना प्रोसेसमध्ये. तर ते फक्त पॉलिश करण्याची गरज आहे. ह्यामध्ये कशा टाईपचे क्वेश्चन येतात? सरासरी म्हणजे ॲव्हरेज, प्रॉफिट लॉस, नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, रेशो अँड प्रपोर्शन. त्यानंतर अंतर, वेग, वेळ. इथे खूप लोकांना प्रॉब्लेम असतो ॲक्च्युली. डिस्टन्स, स्पीड, टाइम. स्पीड, डिस्टन्स, टाइम. स्पीड म्हणजे डिस्टन्स बाय टाइम. काही लोक क्वेश्चन सॉल्व्ह करतात, मग त्यांचं एकक काहीतरी वेगळं झालेलं असतं, कारण इथे कन्फ्युज होतात ते. तर यामध्ये कशा टाईपचे क्वेश्चन येतात? रेल्वे का विचारतात माहीत नाही, पण येतात ते क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर ते बोट किंवा जहाज, अपस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम, असे क्वेश्चन येतात. हे खूप सोपे आहेत, 1 किंवा 2 फॉर्म्युल्यावर ह्याचं सगळं लॉजिक बेस्ड आहे. आपण जेव्हा रेग्युलर लेक्चर बघू, हा टॉपिक जेव्हा डील करू, त्यावेळेस आपण ते बघू. ठीक आहे. त्यानंतर व्याज, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज. त्यानंतर वेळ आणि कार्य, वेळ, व्यक्ती आणि कार्य. ते माहिती आहे? एक काम कर, समजा एक काम करायला 4 व्यक्ती 10 दिवसात करतात एक काम, तर मग 10 व्यक्ती ते काम किती दिवसात करतील? असे एवढे सोपे येत नाही, पण
अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. त्यात अजून एक असतं ते पाईप्स अँड सिस्टर्न्स, म्हणजे नळ किंवा तोटी. म्हणजे उगच विनाकारण एका टाकीमध्ये 2 नळ ती टाकी भरतायत, तिसरा नळ उगच त्याला रिकामा करतोय आणि आपल्याला हे बघायचं की मग ठराविक वेळेमध्ये ती टाकी किती भरलेली असणार किंवा रिकामी असणार. ठीक आहे, पण ते सोपं आहे, लॉजिकल आहे. एकदा त्याचं लॉजिक कळलं की आयुष्यात कधी चुकत नाही ते. त्यानंतर क्यूब किंवा घन, किती बाजू रंगवल्या आहेत, असे क्वेश्चन काहीतरी असतात ते. त्यानंतर प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन कॉम्बिनेशन, खूप लोकांना अवघड जाणारा हा एक टॉपिक आहे. हे सुद्धा आपण सॉल्व्ह करणार आहोत बऱ्यापैकी. त्यानंतर घड्याळ, सगळ्यांना घड्याळ कळतं, पण घड्याळावरचे प्रॉब्लेम बहुतेक लोकांना कळत नाहीत. कारण काय ते अँगल्स वगैरे विचारतात की आता समजा 11 वाजले आहेत तर मग तास काटा आणि मिनिट काटा ह्यांच्यामध्ये कितीचं कोण असेल. उत्तर पण सांगतात लोक. वाव, सोपं आहे, 1 किंवा 2 फॉर्म्युल्यावर आहे, जास्त काहीच अवघड नाही त्यासाठी. कॅलेंडर, त्यावरचे क्वेश्चन सोपं आहे. ह्यात थोड्याशा काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, त्या आपण रेग्युलर क्लासमध्ये करू. नंतर बेसिक न्यूमरसी किंवा पायाभूत अंकगणित, त्यामध्ये संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्यानंतर अर्थमॅटिक प्रोग्रेशन, जिओमॅट्रिक प्रोग्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी. कसोटी, 7ची कसोटी, 11ची कसोटी, नागपूरची कसोटी परवाची, इथे नाही काम येणार, करंट अफेअर्सला काम येईल. किंवा घातांक वगैरे, सर्ट्स अँड इंडायसेस, असे टॉपिक यामध्ये कव्हर केलेले असतात. आणि डेटा इंटरप्रिटेशन किंवा माहितीचे अर्थांतरण, त्यामध्ये तुम्हाला काही कॉलम्स दिले असतील, चार्ट्स किंवा मग ग्राफ्स, पाय डायग्राम, पाय चार्ट, त्यावरून तुम्हाला अनालिसिस करायचं आहे की नेमकं ह्या डेटाचा काय अर्थ आहे, आणि त्यावर बेस्ड क्वेश्चन विचारलेले असतात. नेक्स्ट, सगळ्यात महत्वाचं आपल्याला बघायचं आहे रिसोर्सेस कुठले वापरायचे, पुस्तकं कुठले वापरायचे. जे लोक इंग्लिशमध्ये प्रिपेअर करणार आहेत त्यांच्यासाठी प्रॅक्टिससाठी बायबल आहे, खूप चांगलं पुस्तक आहे, RS अग्रवाल. दोन्ही पण यांचे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि व्हर्बल नॉन व्हर्बल. दुसरं महत्वाचं आहे अरिहंत प्रकाशनचं. अरिहंत प्रकाशनचं सीसॅटचं पुस्तक एकच येतं मोठंवालं, त्यात पॅसेज पण आहे सॉल्व्ह करायला आणि चांगल्या दर्जाचे पॅसेज आहेत. जे लोक इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करणार आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक चांगलं आहे. मराठी पण सांगतोय, ऐकून तर घ्या किमान. त्यानंतर मराठीसाठी ज्ञानदीप प्रकाशन, ज्ञानदीप पब्लिकेशन, कॉम्प्रिहेन्शन सुद्धा आणि सिम्प्लिफाईड ना, ते सुद्धा, दोन्ही पण चांगले. ज्ञानदीप, ज्ञानदीपच्या पुस्तकामध्ये मराठीचे उतारे सुद्धा दिलेत प्रॅक्टिसला आणि इंग्लिश मधले सुद्धा आहेत, म्हणजे दोन्ही लोक हे वापरू शकता. त्यानंतर अभिनव प्रकाशन, मराठीमध्ये पॅसेज सोडवण्यासाठी चांगलं पुस्तक. अभिनव प्रकाशन, फिरोज पठाण. अभिनव प्रकाशन, फिरोज पठाण. बुद्धिमत्ता चाचणीसाठी पंढरीनाथ राणे.
आणि काही लोक असतील ज्यांना सीसॅट अगदीच नवं असेल आणि एकदम बेसिक पासून सुरुवात करायची आहे, त्यांच्यासाठी नितीन महाले यांचं एक पुस्तक येतं, कोकिळा प्रकाशन. ज्यांना अगदी बेसिक पासून सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी पुस्तक चांगलं आहे. आणि ज्यांचं मॅथ्स ऑलरेडी चांगलं आहे, बेसिक न्यूमरसी वगैरे, त्यांना अजून जास्त प्रॅक्टिस करायची असेल त्यांच्यासाठी फास्ट ट्रॅक अरिथमॅटिक. राजेश वर्मा. फास्ट ट्रॅक अरिथमॅटिक राजेश वर्मा. आणि काही ठराविक टाईपचे प्रॉब्लेम हे तुम्ही बँकिंगच्या पुस्तकातून जरी केलेत तरी चालतील, कारण आजकाल आयोगाची काठिण्य पातळी बऱ्यापैकी बँकिंगच्या काठिण्य पातळीपर्यंत जातीये. त्यामुळे ते स्टेप्सचे वगैरे प्रॉब्लेम असतात किंवा लॉजिकल रिझनिंगचे सुद्धा काही टॉपिकचे प्रॉब्लेम असतात. ते ठराविक टॉपिक्स, फक्त सगळंच नाही म्हणते मी, हे बँकिंगच्या पुस्तकातून प्रॅक्टिस केली तरी पण चालेल. आणि आर एस अग्रवाल किंवा इतर कुठलंही पुस्तक सोडवताना जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताय त्यावेळी जेव्हा आपण चॅप्टरची आधी थेअरी वाचणार, त्याचे फॉर्म्युले बघणार, त्यानंतर क्वेश्चन सोडवताना उलट सोडवायचे. शेवटचे क्वेश्चन आधी सोडवायचे. सुरुवातीचे सोपे सोपे असतात, आयोग तसं विचारत नसतो, त्यामुळे उलटे सोडवायचे क्वेश्चन. आणि आपण सोपे 20 सोडून चॅप्टर सोडून देतो, पुढे जातो. जिथून ऍक्च्युली आयोग सुरुवात होते तिथून आपण सोडून देतो. त्यामुळे उलट सोडवा. त्यानंतर सीसॅटच्या अभ्यासासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी, परत रिपिटेशन आहे पण महत्त्वाचं आहे, कारण हे जर केलं नाही तर 120 अँड अबोव अवघड आहे. आणि 120 जर नाही पडले तर आत्ताचा कट ऑफ बघा तुम्ही, 189. सीसॅटला 120 नसतील. जीएसला खूप जास्त मार्क घेणं खरंच अवघड आहे. खूप रेअर असे मोजकेच लोक असतात ज्यांना जीएसला 90, 100 किंवा अबोव मार्क असतात. पण सीसॅटला चांगले मार्क घेणारे खूप जास्त लोक आहेत. आणि फक्त इंजिनियर्स नाहीत, ते आधी सांगितलं. सीसॅटचा अभ्यास करताना काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या ट्रान्सलेशनसाठी काम येईल. एक शब्द, प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे दिरंगाई. भाषांतरात कुठेतरी काम येईल. वाया काहीच जात नाही ह्या प्रोसेसमध्ये, कुठे ना कुठे कामीच येत असतं. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे दिरंगाई. अभ्यास करताना महत्वाचं काय, कारण सीसॅटचा अभ्यास करताना हे आपण अफोर्ड करू शकत नाही, हे बिलकुल चालत नाही. दिरंगाई म्हणजे काय, आजचं काम उद्यावर ढकलणे, जबाबदारीसारखं, ते बिलकुल करायचं नाही. आणि माहिती ना आपल्याला, कुठली गोष्ट उचलण्यापेक्षा ढकलणं सोपं असतं. आपण जबाबदारीच्या बाबत तेच करतो. जबाबदारी उचलणं अवघड असतं ना, त्यामुळे ढकलतो आपण उद्यावर. हे बिलकुल चालत नाही सीसॅटला. रोजचा अभ्यास रोज करावा लागतो. त्यामुळे डेली प्रॅक्टिस आणि लिहा नियमितपणा. नियमितपणा कितीही बोथट शब्द असला तरी सुद्धा महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय स्कोर येत नाही. नियमितपणा. खूप दिवसांनी लिहिलं असेल तुम्ही. नियमितपणा किंवा रेग्युलॅरिटी महत्वाचं काय, कारण परत ते सांगतोय, 1 तास अभ्यास करणे रोज 8 दिवस हे जास्त फायद्याचं आहे एकाच दिवशी 8 तास सीसॅटचा अभ्यास करण्यापेक्षा. त्यामुळे रोज ठराविक वेळ करा. पण असं नाही की आठवड्यात एकच दिवस सीसॅट घेऊन बसले सोडवलं दिवसभर, काही आउटपुट मिळणार नाही. किंवा जे काही आउटपुट मिळेल ते कमी असेल तुलनेने. रेग्युलॅरिटी खूप जास्त महत्वाची आहे. त्यानंतर प्रॅक्टिस, सराव. सीसॅटच्या स्कोरिंग मधला अजून एक कीवर्ड
एकमेव महत्वाचा कीवर्ड ऍक्च्युली, सराव, प्रॅक्टिस. त्याच्याशिवाय काहीच नाही. किती लोकांना 30 पर्यंत पाढेपाठ आहेत? कुणालाच नाही. तुम्हाला सिरियसनेस जाणवत नाही गोष्टीचा, त्यामुळे हसताय तुम्ही. ठीक आहे, क्वेश्चन जो असेल तो शालेय दर्जाचा असेल, डझंट मॅटर. पण पाढेपाठ असणं हे एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. खूप जास्त फायदा होतो. कारण सीसेट मध्ये स्कोअर कधी येतो? जे लोक सांगतात ना की अटेम्प्ट होत नाही जास्त, त्याचं रिझन हे की बेसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो, बेसिक प्रॉब्लेम्स असतात ज्याच्यावर कामच केलेलं नसतं कधी, फक्त वरवरचा अभ्यास केला असतो. जर बेस स्ट्रॉंग नसेल तर ऑब्व्हियसली इमारत सुद्धा स्ट्रॉंग बनणारच नाही. त्यामुळे पाढेपाठ नसतील तर करा. 10 पर्यंत तर असतीलच, 20चा असेल, 30चा पण असेल. राहतातच किती, 18 राहत आहेत फक्त. आणि आता आपलं वय जास्त आहे, मॅच्युरिटी जास्त आहे, पाठांतर लवकर होतं आपल्याला. त्यामुळे नसतील पाढेपाठ तर पाढेपाठ करा, नाही तर वेळ जातो. एखादं कॅल्क्युलेशन आलं 23 सत किती, आपण करत बसू. 7 त्रिक 21, 1 हातचा आला 2, 7 दोन्ही 14, 2 6, 161. 5-6 सेकंद तरी गेले ना. तेच जर माहीत असेल तर वेळ वाचेल. जेवढा तुम्ही वेळ त्या 25 प्रश्नामध्ये वाचवणार ना, तेवढं तुम्हाला पॅसेजसाठी जास्त वेळ मिळणार. आणि पॅसेजला जेवढा जास्त वेळ मिळणार तेवढी तुमची ॲक्युरेसी वाढणार, तेवढा तुमचा अटेम्प्ट वाढणार. त्यामुळे ह्या जर गोष्टी केल्या नसतील तर लाजिरवाण्या न समजता आत्ता करा. ठीक आहे, पाढेपाठ करणं महत्वाचं आहे. अजून काही गोष्टी पाठ करायच्यात आपल्याला. अपूर्णांक 1/2 म्हणजे 0.5, 1/3 म्हणजे 0.33, 1/4 म्हणजे 0.25, 1/5 म्हणजे 0.2, 1/6 म्हणजे 0.167, 1/8 म्हणजे 0.125. असं आपल्याला पाठ करायचं आहे. हे जर पाठ असेल तर खूप टॉपिक्समध्ये ह्याचा फायदा होतो. रेशो अँड प्रोपोर्शनमध्ये, सरासरीमध्ये असेल, देन इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज किंवा कॉम्प्लेक्स इंटरेस्टचा जो फॉर्म्युला आहे त्याच्या फॉर्म्युल्यातच 1 म्हणजे काहीतरीचा घात 1/n, मग तिथे 1/5, 1/6, 1/3 काही पण येतं. माहिती पाहिजे ते काय आहे. आणि हे जेव्हा येईल तेव्हा वेळ वाचेल, तेव्हा मग प्रॉब्लेम आपले कमी वेळात सॉल्व्ह होतील. माझा ट्रिक्सवर जास्त भरोसा नाहीये की काहीतरी शॉर्टकट मेथड आहे, ट्रिक आहे. जर बेसिक पक्का असेल ना, ट्रिकची गरजच पडत नाही, क्वेश्चन असेच सॉल्व्ह होतो. त्यानंतर अजून काहीतरी आपल्याला पाठ करायचे, ते आहे वर्ग आणि घन, स्क्वेअर्स अँड क्यूब्स. 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजेत, पुढे पण असतील खूप छान. आणि 20 पर्यंत किमान क्यूब, घन पाठ पाहिजेत 20. हे पाठ कशासाठी पाहिजे? कारण काही क्वेश्चन्स असतात बघा की एका गावची लोकसंख्या 1000 होती, 3 वर्षानंतर ती लोकसंख्या 1331 झाली आहे. कळलं पाहिजे की 1331 हा 11चा घन आहे, म्हणजे कुठेतरी 10% इन्क्रीज होतीये. डायरेक्टली आन्सर मिळतं. तुमचे कित्येक मित्र असतील ज्यांना क्वेश्चन बघितलं उत्तर कळतं. खूप लोक असतात असे. सीसॅट मध्ये एवढी प्रॅक्टिस झालेली असते, बेस एवढा चांगला असतो, बेसिक एवढं चांगलं प्रिपेअर केलेलं असतं, क्वेश्चन बघितल्यावर लगेच उत्तर क्लिक होतं, वेळ वाचतो. त्यामुळे या गोष्टी पाठ करा, फायदा होईल क्वेश्चन सॉल्व्ह करताना. नेक्स्ट आहे सीसॅटचा अभ्यास करताना. समजा तुम्ही आज कुठलाही टॉपिक सॉल्व्ह करायला घेतलाय, त्याच्यावरचे 20 क्वेश्चन सोडवले, तुमचे काही त्यातले 5-6 चुकले. 5-6 जे चुकले त्याचं विश्लेषण किंवा अनालिसिस त्याच दिवशी तेव्हाच करायचं आहे. हे चुकले तर का चुकले, ठीक आहे, माझी काहीतरी आकडेमोड चुकली असेल, ओके, परत होणार नाही. किंवा काही लॉजिक चुकलं किंवा फॉर्म्युला चुकीचा अप्लाय केला, सगळ्या गोष्टी तिथंच अनालाइज करायच्या. प्रॅक्टिसला महत्व तेव्हा आहे ज्यावेळेस आपण आपल्या चुका दुरुस्त करू. नाही तर रोज 20 क्वेश्चन सोडवणे ह्याला काही अर्थ नाही, जोपर्यंत तुम्ही त्या 20 मधल्या तुमच्या चुका दुरुस्त करत नाहीत. आणि हे रोज करायचंय. त्यामुळे प्रॅक्टिस करताना त्याचं अनालिसिस करणं महत्वाचं आहे. दुसरं इम्पॉर्टंट गोष्ट आहे की काल जे काही अभ्यास केलाय ते आज अभ्यास करताना सुरुवातीच्या 5 मिनिटात रिवाइज करायचं. काल समजा आपण गुणोत्तर प्रमाणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असतील आणि आज समजा सरासरी सॉल्व्ह करणार असू, तर कालचं जे काही सॉल्व्ह केले ते 5 मिनिटात एकदा ग्लान्स करायचं, त्याच्यावरून एकदा नजर फिरवून घ्यायची. म्हणजे रिदम मेंटेन राहते, आयसोलेटेड किंवा डिस्क्रीट असा अभ्यास होत नाही. अभ्यास करताना एक छोटीशी डायरी सोबत ठेवायची ज्यात तुम्ही फॉर्म्युले लिहिणार आहात.
कारण नॉर्मल लेक्चरमध्ये मी सांगितलंय की अभ्यास करताना प्लॅनिंग ही नेहमी उलट असते, की 8 एप्रिलला GS चा पेपर झाल्यानंतर जो ब्रेक असेल 2 तासाचा CSAT च्या पेपरच्या आधी, त्यामध्ये तुम्ही काय अभ्यास करणार, तर त्यामध्ये तुम्ही ही डायरी वाचणार ज्यात फॉर्म्युले लिहिणार आहात तुम्ही आता अभ्यास करताना. असं प्लॅनिंग पाहिजे. त्यामुळे एक छोटी डायरी नेहमी जे काही आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस सोबत राहिली पाहिजे आणि त्यात फॉर्म्युले रेग्युलर अपडेट करत राहायचे. असं नाही की घेतलं एक पुस्तक आणि एकाच दिवशी सगळे फॉर्म्युले लिहून काढले, त्याला काहीही अर्थ नाही. रोजच्या रोज जेव्हा करतात तेव्हा ते कुठेतरी बॅक ऑफ माइंड आपल्या लक्षात राहत असतं. अजून काही गोष्टी आपल्याला पाठ करायच्यात, त्या म्हणजे इंटरेस्टिंग आहे. काही लोक जेव्हा पेपर हातात मिळतो तेव्हा पेपरच्या मागे